नमस्कार। इकडे जानकी आणि ऋषिकेश तर खुश असतात कारण त्यांना आता ते कड सापडलेलं असतं। तर आता इकडे सौमित्र आणि अवंतिका टेन्शनमध्ये असतात, काय करायचं, आपलं घर कसं वाचवायचं। तर सौमित्र म्हणतो मी जरा सारंगशी बोलून बघतो। आता सौमित्र सारंगला भेटायला येतो तेव्हा सारंग एकटाच रूममध्ये बसलेला असतो, ऐश्वर्या ही बाहेर गेलेली असते। सारंग हा एकटाच रडत बसलेला असतो आणि तेवढ्यात तिथे सौमित्र येतो। सौमित्र म्हणतो सारंग काय करतोयस। सारंग लगेच आपले डोळे पुसत म्हणतो काही नाही दादा, ये ना। तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो तू रडत होतास ना। सारंग म्हणतो नाही। सौमित्र म्हणतो खोटं बोलू नकोस, तुझे डोळे सांगतायत तू रडत होतास। अरे आपल्यावर अशी रडायची वेळ येईपर्यंत आपण का असं वागावं। तेव्हा सारंग म्हणतो मला काहीच समजलं नाही, कसं होऊन बसलं हे मला काहीच कळत नाहीये। तेव्हा सौमित्र म्हणतो कसं कळणार, तुला तुझ्या बायकोने ऐश्वर्याने फसवलं आहे। अरे तुझ्या बायकोने आणि त्या सयाजीने तुला चांगलंच मूर्ख बनवलं आहे। त्यांनी तुला तुझं घर गहाण ठेवायला लावलं, त्याच्यावर जबरदस्तीने सह्या करायला लावल्या। तू नको नको म्हणत असताना त्या दोघांनी तुला सह्या करायला लावल्या आणि तुझं आता घर जातंय म्हटल्यावर दोघंही हात वर करतायत। तुला अडचणीत टाकून आता दोघंही तुझी मजा बघतायत की तू कसं यातून बाहेर पडणार। अरे यावरून तरी बघ की ती ऐश्वर्या काय लायकीची आहे, तिचं तुझ्यावर अजिबात प्रेम नाही आहे सारंग, यावरून लक्षात घे। ज्या अर्थी ती तुला अडचणीत बघू शकते, ज्या अर्थी ती तुला मदत करू शकत नाही, त्या अर्थी तिचं तुझ्यावर प्रेम नाही आहे। अरे स्पर्धेत सुद्धा तू एवढा पडलास पण ती बाई तुला उचलायला देखील आली नाही। आपण हरलो त्याचं वाईट वाटत होतं तिला, पण तुला एवढं लागलं त्याचं वाईट वाटत नव्हतं। आणि एक गेममध्ये तुला तर ती फरफटतच नेत होती का, तुझ्यावर प्रेम होतं ना, तिचं प्रेम आहे म्हणतोस ना, मग कुठे गेलं ते प्रेम। मी अवंतिका दादा वहिनी आम्ही सुद्धा खेळलो ना गेम, पण आम्ही असं केलं का। अरे जेव्हा अवंतिका गाडीवरून पडली मी गाडी सोडून तिला पकडायला आलो, उचललं, गेममध्ये हरलो पण मी माझ्या बायकोला पडू नाही दिलं आणि तिने काय केलं बघितलंस ना। तेव्हा सारंग म्हणतो हो दादा, खरंच बोलतोयस तू, खरंच ऐश्वर्याचं माझ्यावर प्रेम नाहीच आहे। तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो आता तरी डोळे उघड आणि लक्षात घे, आता तरी तिच्या विरोधात प्लॅन कर आणि तिला तिच्याच भाषेत उत्तर दे। सारंग म्हणतो म्हणजे काय करू मी दादा। सौमित्र म्हणतो आता ते सुद्धा मी सांगू का सारंग। अरे तिने कसं तुला आता फसवलं आहे, तुझ्याकडून घर काढून घेतलं, असं तू काहीतरी कर ना। तेव्हा सारंग म्हणतो दादा तूच सांग ना आणि मला तू मदत कर, आपण दोघांनी मिळून ऐश्वर्याला चांगला धडा शिकूया। तेव्हा सौमित्र म्हणतो ठीक आहे। सौमित्र हात पुढे करतो आणि सारंग देखील त्याच्या हातात हात मिळवतो। आता सौमित्र आणि सारंग ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी सज्ज झालेले आहेत। तर आता सारंग हा ऐश्वर्याला कसा धडा शिकवणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे। असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।